हॅलो, गुड मॉर्निंग. चला आज काय बघू आपण. पहिला चॅप्टर कोणता? इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी म्हणजे इनइक्वॅलिटी म्हणजे सांगा ना. इनइक्वॅलिटी म्हणजे काय होतं? अरे बोला ना. इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी म्हणजे काय होते? असमानता. काय होते? असमानता. असमानता म्हणजे असमानता कशी दर्शवतो आपण? दर्शवायची असेल तर अरे कंपॅरिझन आपल्यातच कंपॅरिझन करत असलं आपण करत नाही का? आता मुलगा असला नाही तर त्याचं वजन जास्त असलं तो काय म्हणते? त्याचं वजन जास्त आहे, त्याचं वजन कमी आहे, तो पाहायला स्मार्ट आहे, ती बघायला चांगली आहे, ते बेकार आहे, तिची साडी चांगली होती असं म्हणत नाही. कंपॅरिझन आहे ना. त्याच्याजवळ पैसा जास्त आहे, तिच्याजवळ पैसा जास्त आहे. हो का नाही? हे काय झालं? कंपॅरिझन झालं ना. हो का नाही? पण आपल्याला इथं कंपॅरिझन असं नाही करायचं आहे. आपल्यात इथं कंपॅरिझन कोणात करायचं आहे? आपल्याला पर्सन दिलेले आहे. कोणते? A to Z पर्यंत जेवढे की आपले अल्फाबेट आहे तेवढे अल्फाबेट कोण आहे? आपले पर्सन आहे. त्या पर्सनमध्येच आपल्याला कंपॅरिझन करावं लागते. आणि कंपॅरिझनसाठी कोण आहे आपल्याजवळ? साईन आहे. कोणकोणते साईन आहे? एक ग्रेटर, दुसरा लेस, तिसरा ग्रेटर इक्वल, चौथा लेस इक्वल आणि पाचवा इक्वल. या साईनवरच आपल्याला 26 अल्फाबेटमध्ये म्हणजे 26 पर्सनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे. काय करायचं आहे? कम्पेअर करायचं. म्हणजे कोण मोठा आहे, कोण लहान आहे, कोण बरोबर आहे, कोण मोठा आणि बरोबर आहे, कोण लहान आणि बरोबर आहे, असंच आपल्याला कम्पॅरिझन करायचं. ठीक आहे. चॅप्टरचं नाव द्या इनइक्वॅलिटी. नंतर इनइक्वॅलिटीचे टाईप लिहून घ्या. सिंपल इनइक्वॅलिटी, कोडेड इनइक्वॅलिटी, रिव्हर्स सिंपल इनइक्वॅलिटी, रिव्हर्स कोडेड इनइक्वॅलिटी अँड फिलर. आपल्याला पेपरमध्ये इनइक्वॅलिटी ही 3 मार्काला विचारते. किती मार्काला विचारते? 3 मार्काला. एकदम सोपा चॅप्टर आहे, काहीच कठीण नाही त्याच्यात. तुम्हाला फर्स्ट टाईम आहे तर वेळ लागेल, नंतर तुम्ही तोंडीच सॉल्व कराल. ते तोंडी सॉल्व करून घेणं माझ्या इकडे लागलं तुमचं. काय? तोंडीच सॉल्व. पेन पेपर वापरायचं काहीच काम पडणार नाही. ठीक आहे. आता कोणकोणते साईन सांगितले होते मी तुम्हाला कंपॅरिझन करण्यासाठी? कोणता सांगितला? सगळेजण बोला. ग्रेटर, लेस, ग्रेटर इक्वल, लेस इक्वल आणि कोणता? इक्वल. हे 5 साईन आहे आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी. या 5 साईनवरच आपल्याला काय करायचं आहे? कंपॅरिझन करायचं आहे. आता जर कोणाला हे साईन माहीत नसेल तर पुन्हा एकदा रीड करा माझ्यासोबत. ग्रेटर म्हणा. ग्रेटर, लेस, ग्रेटर इक्वल, लेस इक्वल अँड इक्वल. कारण की आजपर्यंत आपण म्हटले नाही ते साईन, आपल्याला प्रोनाऊन्स करता येत नाही आणि ते आपल्याला समजत नाही थोडंफार. का बरं नाही समजत? कारण की आतापर्यंत म्हटले का आपण ते साईन? नाही म्हटले. म्हणून ग्रेटर, लेस, इक्वल, ग्रेटर इक्वल, लेस इक्वल हा ॲज इट इज बॉक्स आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचा आहे. असाच बॉक्स. कोणतं साईन कुठे आहे? ग्रेटर वरती आहे, लेस इकडे, सेंटरला कोण येते? इक्वल येते. ग्रेटर इक्वल कोपऱ्यामध्ये येते, लेस इक्वल इकडच्या कोपऱ्यामध्ये येते.
खूप वेळच्या आल्या, बाहेर थांबल्या, आतमध्ये का बरं नाही आलं? असं थोडी आहे. मी बँकेत लागत नाही, हे बँकेत तिचा रिझल्ट नाही आला, असं कराल का? येऊन जायचं आतमध्ये, कारण की इथं थांबत नाही आम्ही. चालू एकदा आले का चालूले चालू. ठीक आहे. कोणता साईन आहे हा? ग्रेटर, लेस, इक्वल, ग्रेटर इक्वल, लेस इक्वल. एवढ्या ह्या 5 साईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कंपॅरिझन करायचं आहे. काय करायचं आहे? कंपॅरिझन करायचं आहे. आता कंपॅरिझन साईनमध्ये कसं करावं भाऊ साहेब? आता याला मी काय देतो, एक स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. कसं जाऊ? स्टेप बाय स्टेप. आता डायरेक्ट समजेल का मी जर सांगितलं तुम्हाला हे कंपॅरिझन केलं 2 साईडचं तर तिसरा साईन हा येईल? समजेल का तुम्हाला? नाही. मी याला नंबरिंग देतो. आता याला म्हणतो 1, याला 2, याला 3. आता हे काय झाले आपले? नाही, हे ग्रेटरचा साईन, लेसचा आणि इक्वलचा, हे कसे साईन आहे आपले? डेफिनेट साईन आहे. कसे साईन आहे? डेफिनेट. ग्रेटर इक्वल, लेस इक्वल हे कोणते साईन आहे आपले? इनडेफिनेट साईन. कोणते साईन आहे? इनडेफिनेट. तुम्ही म्हणा डेफिनेट का बरं? जर आणि ए आणि बी मध्ये जर ग्रेटरचा साईन टाकला, ए आणि बी मध्ये ग्रेटरचा साईन टाकला, काय रीड कराल त्याला? काय म्हणाल? ए ग्रेटर बी. द्यान नका म्हणू, द्यानसाठी सेकंद वाया घालू नका, मायक्रो सेकंद. आपल्याला सेकंदावर काम करायचं आहे. ग्रेटर आहे माहीत आहे ना आपल्याला. ग्रेटर द्यान म्हटलं तरी आपला पेन तेवढ्या वेळ चालत नाही, सेकंदभर, मायक्रो सेकंद म्हणत आहोत. ग्रेटर आहे माहीत आहे, ग्रेटर म्हणून द्या बस. लेस आहे, लेस. ग्रेटर इक्वल आहे, ग्रेटर इक्वल. लेस इक्वल आहे, लेस इक्वल. ग्रेटर इक्वल्स टू द्यान काय काय म्हणता तुम्ही, ते म्हणणं बंद करा. ए ग्रेटर बी म्हणजे ए काय झाला? मोठा झाला. कोणापेक्षा? म्हणजे डेफिनेट सांगू शकतो ए हा मोठाच आहे बी पेक्षा. हो का नाही? जर इकडून रीड केलं तर आपण बी लेस ए, बी लेस ए म्हणजे ए पेक्षा बी काय आहे? लहान आहे. आणि ए काय आहे? बी पेक्षा मोठा आहे. म्हणजे इकडून पण रीड केलं त्याचं मिनिंग चेंज होते का? मिनिंग चेंज होते का? इकडून पण रीड केलं तर मिनिंग चेंज होते का? नाही होत. याच्यात काय सांगू शकतो? डेफिनेट सांगू शकतो हाच मोठा आहे आणि तोच लहान आहे. ठीक आहे. जर लेसचं साईन घेतलं ए लेस बी, आता काय रीड कराल त्याला? ए लेस बी म्हणजे ए काय झाला? लहान झाला कोणापेक्षा? बी पेक्षा. मग बी काय झाला? ए पेक्षा मोठा झाला. मग डेफिनेट सांगू शकतो हाच लहान आहे आणि तोच मोठा आहे. जर इकडनं रीड केलं तर बी ग्रेटर ए, काय म्हणू त्याला आपण? बी ग्रेटर ए. बी हा मोठा आहे कोणापेक्षा? ए पेक्षा. म्हणजे कुठूनही रीड केलं तरी त्याचा मिनिंग चेंज होत आहे का? नाही. जर आता जर म्हटलं आपण तर आता काय म्हणाल? आता काय रीड कराल त्याला? ए ग्रेटर इक्वल बी, काय म्हणू त्याला आपण? ए ग्रेटर इक्वल बी. आता इथं डेफिनेट सांगू शकतो का? आता इथं काय होतं? ए हा मोठा आणि बरोबर आहे बी पेक्षा. डेफिनेट सांगितलं इथं आपण? नाही. इथं काय सांगितलं? इनडेफिनेट. इथं जर म्हटलं तर ए लेस इक्वल बी, ए हा लहान आणि बरोबर आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. जर इक्वल म्हटलं तर ए इक्वल बी, ए इक्वल बी. डेफिनेट सांगतो ते काय? दोघं जण काय आहे? इक्वल आहे, सारखे आहे. हो का नाही? म्हणून ग्रेटर लेस आणि इक्वल, ग्रेटर लेस आणि इक्वल हे तिन्ही साईन कसे आहे आपले? डेफिनेट साईन आहे. कसे साईन आहे? डेफिनेट साईन. नंतर ग्रेटर इक्वल अँड लेस इक्वल हे कसे आहे आपले? इनडेफिनेट साईन. एवढं कळलं का साईनबद्दल? हो का नाही? सर्वांना कोणाला कन्फ्युजन आहे का आणखी साईनमध्ये? एकदा रीड करून घ्या. ग्रेटर लेस इक्वल, ग्रेटर इक्वल, लेस इक्वल ॲज इट इज बॉक्स. अच्छा असा डिक्टो लक्षात असला पाहिजे. ठीक आहे. याला नंबरिंग दिलं 1 2 3. याला देतो. आता हा इनडेफिनेट आहे, पेन नका चालू सध्यास. हा इनडेफिनेट आहे. याला 1 डॅश, याला 2 डॅश, याला 3 डॅश. डेफिनेट आहे म्हणून डेफिनेट नंबर दिले आपण त्याला. हा इनडेफिनेट आहे म्हणून इनडेफिनाईट नंबर दिले. कळलं का एवढं? आता तुम्ही म्हणाल याचं कंपॅरिझन कसं करू भाऊ साहेब? आता याचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला वयानुसार. कोणाचं? ह्या नंबरचं कंपॅरिझन कशानुसार करायचं आहे? वयानुसार.
आता इथे 2000 पासूनची असेल, इसवी सन पूर्व 2000 पासूनच आहे ना, का कोणी 98 99 आहे असेल ना कोणी, बरं 2000 पासून पकडू. इयरनुसार आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन कर. 2001 घेतो, 2002, 2003, 2004, 2005 असे काय घेतले आपले, इयर घेतले. काय घेतले, इयर घेतले आपण. याच्यात नंबरमध्ये सगळ्यात मोठा कोण, नंबरमध्ये सर्वात मोठा कोण, 2000. इयरमध्ये सर्वात मोठा कोण, कोण मोठा, 2001 वाला. ठीक आहे. जर आपण 2001 वाला घेतला आणि 3 वाला घेतला, याच्यातला मोठा कोण, कोण आहे, 1, 4 आणि 5 वाला घेतला आपण तर मोठा कोण, कोण येते, बोंबलत चला रे. बरं 2 वाला घेतला, 4 वाला घेतला आणि 5 वाला घेतला, मोठा कोण, 2002. 1 आणि 3 वाला घेतला, 2001. सेम असं वयानुसार आपल्याला ह्या नंबरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला नंबरमध्ये कंपॅरिझन करायचं. सेम कसं, ते जे वयाचं सांगितलं त्याच्यानुसार. बघा आता नंबरमध्ये कसं कंपॅरिझन करायचं, मोठा कोण त्याच्यावरूनच समजेल तुम्हाला. 1 आणि 3, 1 आणि 3 म्हणजे इयर आहे ते दिलेले, 2001 2003. बोंबला रे, सांगा रे, आवाज आला पाहिजे, बहिराव मी. 2001. 2 आणि 3 किती येईल, 2002 नका म्हणून, फक्त 2 म्हणा. 2 आणि 3 2. 1 आणि 3 1 डॅश आणि 3 डॅश, 1 डॅश आणि 3 डॅश सेमच आहे, फक्त हे डेफिनेट आहे वरचे, हे खालचे काय आहे, इनडेफिनेट आहे. फक्त कन्फ्यूज नको व्हायला म्हणून त्याला काय केलं मी, डॅश केलेलं. ठीक आहे. 1 डॅश आणि 3 डॅश, 2 डॅश आणि 3 डॅश, कळत आहे ना कंपॅरिझन. 1 अँड 3, 3 म्हटलं का कोण येईल, 1. 2 अँड 3 म्हटलं 2. 1 डॅश आणि 3 डॅश म्हटलं तर 1 डॅश. 2 डॅश आणि 3 डॅश म्हटलं तर 2 डॅश. जर आणि 1 आणि 1 डॅश म्हटलं तर 1 आणि 1 डॅश म्हटलं तर का बरोबर, आपलं ॲन्सर केव्हाही काय राहते, डेफिनेट राहते. इनडेफिनेट ॲन्सर राहते का, इनडेफिनेट ॲन्सर असते का आपलं, नाही, डेफिनेट ॲन्सर असते. 2 आणि 2 डॅश, 2 आणि 2 डॅश 2, कारण की डेफिनेट सांगत आहे, इनडेफिनेट नाही आहे आपलं ॲन्सर. ठीक आहे. नंतर जर असं म्हटलं तर 1 3 1 डॅश, 1 3 1 डॅश 1. 2 3 2 डॅश, 2 3 2 डॅश 2. जर हे अल्टरनेटिव्ह पण तिन्ही विचारले, 3 विचारला, 1 डॅश विचारला, 1 विचारला तर काय होईल, कोण होईल, 1. कारण की तेच 3 विचारत आहे ना आपल्याला, दुसरे विचारत आहे का बाहेरचे, नाही. नंतर 2 डॅश विचारला, 3 विचारला आणि 2 विचारला, कोण होईल, कोण होईल, 2 होईल, कोण होईल, 2 होईल. आता याच्याहून साईनवर आलो आपण, आता नंबरवरून पुन्हा एकदा रीड करून घेऊ. 1 डॅश अँड 3 1 अँड 3, 2 अँड 3, 1 डॅश अँड 3 डॅश, 2 डॅश अँड 3 डॅश, 1 अँड 1 डॅश, 2 अँड 2 डॅश, नंतर 1 3 1 डॅश, 2 3 2 डॅश. कळलं का एवढं, हो का नाही. नंतर आलं 1 अँड 2, 1 डॅश अँड 2 डॅश. त्याचं सविस्तर सांगतो समजून, याचं कंपॅरिझन होत नाही. तुम्ही म्हणाल येतं तर सांगितलं तुम्ही वयानुसार कंपॅरिझन करा, त्याचं साईनमध्ये सांगा तुम्हाला, म्हणजे कसं रॉंग होते बा ते. ठीक आहे. नंतर आता डायरेक्ट जाऊ कुठं, साईनवर. कुठं जाऊ, साईनवर. ग्रेटर अँड इक्वल, ग्रेटर आणि इक्वल कोण होईल, आन्सर काय येईल आपलं, मोठा कोण, ग्रेटर. लेस अँड इक्वल, लेस इक्वल अँड इक्वल, ग्रेटर इक्वल अँड इक्वल, ग्रेटर अँड ग्रेटर इक्वल, लेस अँड लेस इक्वल, इक्वल ग्रेटर इक्वल आणि ग्रेटर, नंतर लेस लेस इक्वल अँड इक्वल. कळलं का, साईनपर्यंत आलो आता, हो का नाही, हो का नाही, समजलं का नाही समजलं, एवढं बॉक्स समजला.
म्हणजे कंपॅरिझन केलं, कोणत्या साईनमध्ये कंपॅरिझन केलं, ॲन्सर काय येईल आपलं हे लक्षात आलं तुमच्या. आता इक्वलसोबत सेपरेट कोणता पण साईन आला, इक्वलसोबत ग्रेटर आला तर ॲन्सर काय येईल आपलं. इक्वलसोबत लेस आला, इक्वलसोबत ग्रेटर इक्वल आला, इक्वलसोबत लेस इक्वल आला, नंतर ग्रेटर आणि ग्रेटर इक्वल आला, लेस आणि लेस इक्वल आला, नंतर इक्वल ग्रेटर इक्वल आणि ग्रेटर आला, लेस इक्वल लेस इक्वल आला. आला बॉक्स लक्षात आला हो का नाही सर्वांच्या. बॉक्स काढून घ्या. हे लिहिलं, टाईप लिहिले पूर्ण, बॉक्स काढून घ्या. लक्षात राहत तुमच्या तो बॉक्स ॲज इट इज तच्चा काढा, नंबर पण द्या त्याला. चला लक्ष द्या. पेन ठेवा, पेन नका चालू आता. झालं असेल तर वाच असेल तर थांबतो. झालं का? वाच असेल तर लिहून घ्या, लिहून घ्या पटापट. ABCD लिहिणं आहे त्याच्यात, फक्त ABC बस, साईन टाकायची. चला लक्ष द्या. आता A आणि C मध्ये कंपॅरिझन करायचं आहे, तर A आणि C मध्ये कोणता साईन येईल? कोणता येईल? ग्रेटर. ग्रेटर अँड इक्वल. ग्रेटर आणि इक्वल असलं तर कोण होते आपलं? ग्रेटर. म्हणजे इथं कोण येईल? A ग्रेटर C. इथं जर A आणि C मध्ये म्हटलं तर कोण लेस? A लेस C. कंपॅरिझन पर्सनमध्ये करता, A आणि C मध्ये कंपॅरिझन करतं. साईनचं कंपॅरिझन करायचं आहे. साईनचं कंपॅरिझन तेच काय होईल आपलं? ॲन्सर होईल बॉक्सनुसार. बॉक्स सांगितला ना त्याच्यानुसार. नंतर इथं इक्वलचं. आता काय होईल इथे? कोण होईल? ग्रेटर इक्वल आणि इक्वल. कोण येते? ग्रेटर इक्वल. A ग्रेटर इक्वल C. नंतर इथे कोण? A लेस इक्वल C. म्हणजे आपल्या लक्षात आलं, इक्वल सोबत कोणता पण साईन आला तर त्याचा आन्सर काय होते? तोच साईन. आता पूर्ण इक्वल आहे, पकडून घ्या. A B C D E F G अप टू Z पर्यंत पकडून घ्या. पूर्ण याच्यात काय इक्वल आहे, मंदातच ग्रेटर दिला. अप टू Z पर्यंत इक्वल आहे. A टू Z पर्यंतचं कंपॅरिझन काय होईल? काय होईल? जर लेस केलं तर याला A लेस Z. ग्रेटर इक्वल केलं तर काय होईल? A ग्रेटर इक्वल Z. लेस केलं तर लेस इक्वल A लेस इक्वल Z. आलं कंपॅरिझन लक्षात हो का नाही? समजलं? ठीक आहे. नंतर आता सारखे सारखे साईन काय होईल? A ग्रेटर C. सारखेच साईन आहे तर तेच साईन येणार त्याचा आन्सर. म्हणजे ए काय होईल इथं? A ग्रेटर C. इथं जर म्हटलं तर A लेस C. ठीक आहे. नंतर इथे ग्रेटर इक्वल आहे, ग्रेटर इक्वल आहे. काय होईल? ग्रेटर इक्वल ग्रेटर इक्वल ग्रेटर इक्वल. A ग्रेटर इक्वल C. इथं काय होईल? A लेस इक्वल C. A लेस इक्वल C. आता काय होईल? काय होईल? A ग्रेटर C. ग्रेटर अँड ग्रेटर इक्वल ग्रेटर. A ग्रेटर C. इथं काय होईल? काय होईल? A लेस C. कळलं का? जर आता इथं इक्वल टाकला, आता Z टू C पर्यंत काय कंपॅरिझन होईल? Z पासून C पर्यंत. Z ग्रेटर C. आता A टू Q. A लेस Q. कळलं का?
कंपॅरिझन कळलं, आता लक्षात आलं परफेक्ट बॉक्स कसा आहे तर कोणाचं इथं जर म्हटलं ए आणि सी मध्ये कोणता साईन येईल, बरं समजून सांगतो तुम्हाला पद्धतशीर. तर ए बी सी डी ई एफ जी झेड पकडून करतो. आता हे आपलं अमरावती आहे, अमरावती आहे. तुमचं गाव असेल नाही तर मामाचं गाव असेल. हे अमरावती आहे. इथून हे गावं लागते बाकीचे, आपल्याला पोचणार तिथे. कुठं पोचणार? मामाच्या गावले उन्हाळ्याच्या सुट्ट्या, नाही तर आपल्या गावले. आता गमून नाही राहिलं, मी चालली माझ्या गावाला. ठीक आहे. आता अमरावतीपासून म्हणजे इथून आपल्याला गावला जायला रस्ता कसा लागेल? रस्ता कसा लागेल? बोला बोला. रस्ता मस्त डांबरचा लागेल म्हणा. आता नवीन सिमेंटचे आले, इनोव्हेशन झालं तर आम्हाला सिमेंटचं लागेल, असं काही आहे काय? रस्ता कसा लागेल? सारखा लागेल आपल्याला. जसा समृद्धी हायवेचा आहे. कसा आहे? गेले का समृद्धी हायवेवर तुम्ही? गेले असेल. कसा रस्ता आहे? एकदम सरळ, टॉप टू बॉटम. नागपूरहून निघाले डायरेक्ट मुंबई. चला, आता जर आपण सरका रस्ता आहे ना, आपल्याला पोचायचं आहे. आता ए पासून झेड पर्यंत गेलो, रस्ता कसा दिसत आहे? सरळच आहे, सारखा आहे, एकसारखा रस्ता आहे. मग जाऊ शकतो आपण मामाच्या गावले, आपल्या गावले? जाऊ नाही शकत का? जाऊ शकतो ना. ठीक आहे. मधात जर रस्ता बांधकाम चालू आहे, काय चालू आहे? बांधकाम चालू आहे. बांधकाम चालू असताना डायव्हर्जन असते साईडला, डायव्हर्जन असते ना. बघितलं ना, बांधकाम चालू होतं. कोणत्याही रोडचं बघितलं तर याच्या आधी बांधकामच चालू होते. कोणकोणत्या रोडचे चालू असेल आणखी पण. मोर्शी साईडचं कोणी असेल तिथं, इथून अमरावतीपासून मोर्शीपर्यंत 50 डायव्हर्जन होत तिथं. असे इथून आता हा सरळ रस्ता सरळ आहे, पण इकडून पण साईडनं जाऊ शकतो ना आपण. इक्वल आहे तो. काय आहे? इक्वल आहे. म्हणजे इकडून साईडला रस्ता काढून दिलेला आहे त्यांना. रस्ता सारखा आहे, रस्ता सारखा आहे, पण साईडनं पण आपण काय करू शकतो? जाऊ शकतो, झेडपर्यंत पोचू शकतो. जर मधातच त्यांनी इक्वल दिलं, आता जाऊ शकतो का? रस्ता काय सारखा, इथं डायव्हर्जन दिलेलं आहे. हा रस्ता, ते पुलाचं बांधकाम झालं, इकडून तिकडून मधात खडी टाकल्या, वरतून तरी चालू शकतो ना आपण. अरे हो का नाही? तर पावसाळ्यात ते काय विटा टाकून जातो ना त्याच्या वरतून आपण. तसाच तो इक्वलचं काम आहे. रस्ता सारखाच आहे, डायव्हर्जन आहे. सारखाच रस्ता असून डायव्हर्जन पण आहे आणि इक्वल पण आहे. त्याच्यावरतून आपण काय करू शकतो? जाऊ शकतो. सरळ रस्ता आहे तो. जर रस्ता जर पलटला, इथूनच पलटतो रस्ता. आता ए पासून झेड पर्यंत जाऊ शकतो का? का बरं? रस्ता सारखा आहे का? रस्त्याला डायव्हर्जन आहे का? आहे का? नाही. इथं इथपर्यंत येऊ आपण. इथपर्यंत आलो, दहीगाव पूर्णापर्यंत पोचलो. डी आहे दहीगाव पूर्णा. ए पासून निघालो, अमरावतीपासून दहीगाव पूर्णा पोचलो. इथून इकडे जाऊ शकतो का? डायव्हर्जन दिसत आहे का? पुलाचा रस्ता दिसत आहे, वरतून जाऊ शकतो आपण? नाही. इथं काय झाला? रस्ता बंद झाला. रस्ता काय झाला? बंद झाला. म्हणून इकडे जाऊ शकतो का आपण झेडपर्यंत? नाही जाऊ शकत. तेच काय झाले, त्यालाच काय म्हणतो आपण? अपोजिट साईन. त्यालाच काय म्हणतो? अपोजिट साईन. असं पण असलं तरी नाही जाऊ शकत. कारण की रस्ता कसा पाहिजे आपल्याला? एक तर पूर्ण सारखा पाहिजे, नाहीतर सारखा असून सोबत त्याच्या काय पाहिजे? डायव्हर्जन पाहिजे. साईडला आपण जाता आलं पाहिजे, नाहीतर वरतून तरी इक्वलचं साईन असलं पाहिजे, वरतून तरी आपल्याला त्याच्यावर जाता आलं पाहिजे. साईन पलटला, रस्ता पलटला, त्याचं ॲन्सर काय ते? CND. आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. कळत आहे का? समजलं का ते अपोजिट साईनचं? जर असे टाकले आपण साईन ABCDEF, आता ए पासून एफ पर्यंत रस्ता सारखा आहे, हो का नाही? इक्वलचं साईन टाकले याच्यात. आता काय झालं? डायव्हर्जन आले. नंतर मनातच इक्वलचा टाकला तर जाऊ शकतो, हो का नाही? जाऊ शकतो आपण.
आता जाऊ शकतो का? काय झालं? रस्ता पलटला. इथून सारखं सारखं चाललो होतं, इकडून बंद बंद, रस्ता बंद तर बंदच पाहिजे होता आपल्याला. तो तिकडचा ओपन होता तो ओपनच सरळ चाललो होतं. पण इथं काय झालं? ओपन झाला, गड्डा झाला, पळून देऊ त्याच्यात काही. समजलं? हे काय झाले? अपोजिट साईन. काय झाले? अपोजिट साईन. लक्षात आलं तुमच्या? हे पूर्ण काय आहे? हे अपोजिट साईन आहे. जसा आपला बॉक्स होता. इथं कोणता साईन आहे? इथं कोणता आहे? इथं कोणता आहे? इथं कोणता आहे? इथं कोणता आहे? आता हा आणि हा आला, ग्रेटर आणि इक्वल आला, नाही तर ग्रेटर आणि लेस आला, आणि लेस नाही तर ग्रेटर आला. दोन्ही याचं आन्सर काय येईल आपलं? CND, कॅनॉट बी डिटरमाइंड. म्हणजे 1 2 हे वरच्या साईनचं कंपॅरिझन आलं ते काय झाले? अपोजिट साईन झाले. अल्टरनेट विचारलं तरी चालते. नंतर 1 डॅश अँड 2 डॅश, हे पण काय झाले? दोघं पण अपोजिट साईन झाले. काय झाले? अपोजिट साईन झाले. नंतर 2 अँड 1 डॅश, कोण कोण? 2 आणि 1 डॅश. 1 अँड 2 डॅश, हे पण काय? पूर्ण अपोजिट साईन. सिमिलर, खालचे सिमिलर, नंतर डायगोनली अपोजिट, बॉक्सच्या डायगोनली अपोजिट. डायगोनली अपोजिट समजते? डायगोनल हा स्क्रीनचा कोपरा आणि स्क्रीनचा तो वरचा कोपरा, याला काय म्हणतो आपण? डायगोनल म्हणतो. काय म्हणतो? डायगोनल. हे डायगोनली अपोजिट असेल, डायगोनली अपोजिट, हे याचं पण आन्सर काय येते? CND, कॅनॉट बी डिटरमाइंड. असं सिमिलर असेल त्याचं पण आन्सर काय येते? CND. कळलं अपोजिट साईनचं? हो का नाही सर्वांना? याचं पूर्ण याचं आन्सर काय येईल? CND, कॅनॉट बी डिटरमाइंड. समजेस? कळेस सर्वांना? ओके, डन. लिहून घेतलं पूर्ण? नाही तर तिथं जॉब करा. सांगेल त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण सांगेल का पहिल्या महिन्याच्या पगारापर्यंत का बरं अभ्यास करावा लागतो, उद्याला सांगेल. आता हे असा क्वेश्चन टाईप आहे. आता पेपरमध्ये पण असंच ॲज इट इज विचारते. पेपरमध्ये पण काय विचारते? ॲज इट इज. असे ऑप्शन दिले रे, ACE, AB इकडे गेला, ABCDE, असे 5 काय दिले राहते? ऑप्शन दिले राहते. आता इथे 2 कन्क्ल्युजन आहे म्हणून 2 कन्क्ल्युजननुसार तिथे काय दिलेलं आहे? ऑप्शन दिलेले आहे. जर 3 कन्क्ल्युजन असेल तर त्याच्यानुसार ऑप्शन काय राहील? वेगळे राहील. हे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, स्टेटमेंटवरून कन्क्ल्युजन राईट आहे रॉंग आहे हे चेक करावं लागतं. म्हणजे स्टेटमेंटमध्ये जे साईन येईल कंपॅरिझन करून तेच साईन आपल्याला इथं लागेल, नसेल तर रॉंग. ठीक आहे, पहिले आधी ऑप्शन चेक करून घेऊ. आता काय म्हणते? इफ ओनली कन्क्ल्युजन फर्स्ट इज ट्रू. काय म्हटलं त्यांनी? पहिलंच कन्क्ल्युजन काय म्हणते? ट्रू आहे म्हणते. म्हणजे पहिलं राईट असेल, दुसरं काय असेल? रॉंग असेल. इथं काय म्हटलं? इफ कन्क्ल्युजन सेकंड इज ट्रू, म्हणजे सेकंड कन्क्ल्युजन ट्रू आहे, फर्स्ट रॉंग आहे. नंतर आहे आयदर कन्क्ल्युजन फर्स्ट और सेकंड इज ट्रू. याच्यासाठी 3 कंडिशन लागते. किती कंडिशन लागते आयदरसाठी? 3 कोणत्या? लक्षात ठेवा. सविस्तर समजून सांगेल 2 दिवसांनी, आजच नाही. पळून जाण तुम्ही बँकिंग सोडून. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम, त्याला सब्जेक्ट प्रेडिकेट पण म्हणतो आपण, एलिमेंट व्हेरिएबल पण म्हणतो, एलिमेंट पण म्हणतो, नाही तर व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे कोणते? हे जे आहे हे काय? एलिमेंट व्हेरिएबल आहे. हे काय पाहिजे आपल्याला? दोन्ही कन्क्ल्युजनमधले सारखे पाहिजे. इंडिव्हिज्युअली दोन्ही कन्क्ल्युजन काय पाहिजे? रॉंग पाहिजे. इंडिव्हिज्युअली दोन्ही कन्क्ल्युजन काय पाहिजे? रॉंग पाहिजे. हे दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन, जेवढे साईन कन्क्ल्युजनमध्ये आहेत तेवढेच साईन कुठं पाहिजे आपल्याला? स्टेटमेंटमध्ये पाहिजे. ह्या 3 कंडिशन आहे आयदर ऑर सांगासाठी. आणि सेम आयदर ऑरची कंडिशन कुठं लागू होते? सिलॉगमध्ये. कुठं होते? सिलॉगमध्ये. 2 कंडिशन सारखंच आहे. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम, इंडिव्हिज्युअली दोन्ही रॉंग. तिसरी कंडिशन तिथे वेगळी विचारते. इथे साईनची विचारते, तिथं सम नो सम नॉट त्याची विचारते. ठीक आहे, त्या कंडिशन सविस्तर सांगेल तुम्हाला. नंतर आहे कोण? नायदर म्हणजे नाही, म्हणजे दोन्ही पण काय होईल? रॉंग. दोन्ही पण काय होईल? रॉंग. नंतर बोथ म्हणजे दोन्ही पण काय होईल? राईट. दोन्ही पण काय होईल? राईट. करा बरं फर्स्ट वाला सॉल्व. फर्स्ट वाला सॉल्व करून बघा, मग सांगतो समजून. पाहिजे काय आपल्याला? हे पाहिजे
सेम वरच्या ह्याच्यात कंपॅरिझन करून याचं ॲन्सर सेम ॲज इट इज येते का ते चेक करणं आहे. नसं येत तर रॉंग. याच्यात पण तसंच करून बघा सॉल्व. फर्स्ट वालं करा. काय आलं? बोथ राईट. बर बोथ राईट. शुभम दोन्ही राईट. बाकीचे चला लक्ष द्या. कोणापासून कोणापर्यंत जायचं आहे आपल्याला? टी पासून क्यू पर्यंत. साईन कोणता पाहिजे? साईन कोणता पाहिजे? टी आणि क्यू मध्ये साईन कोणता पाहिजे? लेस इक्वल. आता टी कुठं आहे? इथे टी आहे आणि क्यू इथे आहे. मग आता टी पासून क्यू पर्यंत जाणं आहे ना आपल्याला. मग टी पासून क्यू पर्यंत इकडून यावं लागेल. टी पासून क्यू पर्यंत इकडून यावं लागेल ना आपल्याला. आता टी पासून क्यू पर्यंत यासाठी काय रीड करायला याला पूर्ण याला? टी पासून चाललो इकडून वाचलं तर तिकडच्या साईडनं वाचावं लागेल त्याला. काय म्हणाल? टी लेस इक्वल यस, यस लेस इक्वल आर, आर इक्वल क्यू असंच वाचावं लागेल. आता टी पासून क्यू पर्यंत कोणकोणते साईन आहे? मग त्या कंपॅरिझन काय येईल? आता टी पासून चाललो ना, टी पासून चाललो, टी पासून क्यू पर्यंत चेक करावं लागेल. इकडून आलो तो कोण आहे, कोण दिसत आहे तिकडून आलो तो असं सांगतो सरळ सरळ. आता इथून आलो टी दिसून आला, टी काढला, टी पासून क्यू पर्यंत जाणं आहे ना. टी काढलात कोण दिसत आहे आपल्याला? नाही नाही हा राहिला ना साईन मधातला लेस इक्वल. मग लेस इक्वल काढला कोण दिसत आहे? यस. यस काढला कोण दिसत आहे? लेस इक्वल काढला कोण दिसत आहे? आर काढला कोण दिसत आहे? नंतर कोण दिसला आपला? क्यू. टी पासून क्यू पर्यंत जायचं होतं म्हणजे लेस इक्वल आणि इक्वल कंपॅरिझन काय होते? कोण लेस इक्वल? टी पासून चाललो ना, टी लेस इक्वल क्यू आहे का इथे? टी लेस इक्वल क्यू आहे का नाही आहे? म्हणजे वरते जे कंपॅरिझन झालं टी आणि क्यू मध्ये तेच आन्सर कुठं आहे आपलं? कन्क्लुजन मध्ये आहे. म्हणून काय होते ते राईट. समजलं का? नाही तर इकडून क्यू पासून टी पर्यंत पण जाता येते आपल्याला. ते सध्याच नाही सांगत तुम्हाला, मी कन्फ्यूज होऊन जा. नंतर आर पासून पी पर्यंत. आर पासून कुठे जायचं आहे? पी पर्यंत. कोणकोणते साईन आले आता? इक्वल नाही, इकडून चाललो तर इकडून वाचायचं इक्वल. अरे आर पासून चाललो इक्वल आणि ग्रेटर. तुम्हाला तर लक्षात निघून आलं का? तुमच्या डोक्याच्या वरती चाललं ते. ठीक आहे. कोण? पी पासून आर घेतो. पी पासून आर घ्यायला. पी पासून आर पर्यंत कोणतं साईन आहे? पी आणि आर मध्ये. पी आणि आर म्हटलं मी आता. पी लेस आर म्हणजे पी पासून आर पर्यंत जावं लागेल आपल्याला. आता पी पासून आर मध्ये कोणतं साईन आहे? लेस आणि इक्वल. कंपॅरिझन काय येईल पी आणि आर मध्ये? पी लेस आर असं साईन इथे आहे का? हा नाही आहे. ज्याच्या इकडे तोंड मोठा आहे तो मोठा आहे, ज्याच्या इकडे तोंड बंद आहे तो बंद आहे म्हणजे लहान आहे. तोंड कोणाच्याकडे मोठा आहे? इथे कोणाच्याकडे आहे? बंद कोणाच्याकडे आहे? इथे कोणाच्याकडे बंद म्हणजे तो लहान झाला ना. तुम्ही आधीच म्हटलं मी कुठूनही वाचलं तरी सारखं आहे, फक्त वाचा त्या पद्धतीनं. आता इकडून तुम्हाला समजलं नव्हतं. इकडून पी पासून आर पर्यंत रीड केला आपण पी लेस आर. मग इथून इथे पण आपल्याला इथून जसं पी पासून घेतलं तर इथून पण पी पासून आर पर्यंत जावं लागेल. पी पासून आर पर्यंत गेलो कोणकोणते साईन आले? लेस आणि इक्वल. लेस आणि इक्वल म्हणजे काय होते?
लेस, लेस आणि इक्वल लेस, कंपॅरिझन. मग पी आणि आर मध्ये कोण येईल आपला? लेस. आहे का ॲज इट इज इथं? पी लेस आर, पी लेस आर. दोन्ही साईडनं आपल्याला रीड करता आलं पाहिजे. समजेस? दुसरं करा बरं. सेकंड दामे दोन्ही पण राईट आहे. काय ते दुसऱ्याचं? फर्स्ट ट्रू. दोन्ही पण रॉंग. ठीक आहे, झालं. चला, कोणाकोणात कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला? आय पासून ई पर्यंत. तुमचं आन्सर काय आलं? बरं, आय पासून ई पर्यंत कोणते साईन आले? आय पासून ई पर्यंत कोणकोणते साईन आले? लेस, इक्वल लेस. आन्सर काय येईल त्याच्यात? बॉक्समध्ये कंपॅरिझन करा. लेस, इक्वल अँड लेसचं. इथं लेस आहे का? आहे का लेस? नाही, रॉंग. नंतर ओ पासून यू पर्यंत, ओ पासून यू पर्यंत यायचं आहे. कोणापासून? ओ पासून यू. ओ पासून यू पर्यंत यासाठी कंपॅरिझन काय होईल? इथं डायरेक्ट दिसत आहे आपल्याला अपोजिट साईन. हा इकडे बघत आहे आणि तो तिकडे बघत आहे. काय ते? सी एन डी. रॉंग. दोन्ही पण काय होते? रॉंग. कळलं का? हो का नाही सर्वांना? ठीक आहे, थांब. प्रॅक्टिससाठी